हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल साची लाईफस्टाईल. कशा आहात तुम्ही? अपेक्षा करते खूप छान, मजेत, मस्त असणार. घरातली सर्व कामं आवरून मी मस्त अशी रेडी झाली आणि आता आम्ही फायनली चंद्रपूरला जाण्यासाठी निघालेले आहोत. आणि आम्ही खूप दिवसांनी चंद्रपूरला जाणार आहोत, त्यामुळे थोडं एक्साइटमेंट तर असणारच. आधी आम्ही जिवतीला राहायचो, त्यामुळे आमचं नेहमी चंद्रपूरला जाणं येणं व्हायचं. पण आता तब्बल 2 वर्षानंतर आम्ही फायनली चंद्रपूरला जात आहोत. रस्त्यातील व्ह्यूज खूप छान होता आणि खूप दिवसांनी बाहेर पडल्यामुळे खूप छान वाटत होतं. आता उन्हाळा सुरू झाल्यामुळे घराच्या बाहेर निघूसच नाही वाटत, पण कामानिमित्त तर निघावंच लागणार. फायनली आता आम्ही चंद्रपूरला पोहोचलेले आहोत आणि रस्त्यातला व्ह्यूज तर खूप छान आहे आणि जास्त गरम होत आहे. बाय द वे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. फायनली आता आम्ही चंद्रपूरला पोहोचलेले आहोत. तिथे पोहोचल्यानंतर सर्वात आधी जिल्हा परिषदमध्ये जाऊन सरांची जे काही कामे होती ती केली आणि तिथून आमचं फेवरेट हॉटेल जवळच असल्यामुळे चला म्हटलं आपण जाऊया. आणि खूप दिवसांनी आम्ही त्या हॉटेलमध्ये गेल्यामुळे हॉटेलमध्ये खूप सारे नवीन चेंजेस झालेले होते, आणखी खूप मोठं झालेलं होतं. ते बघून खूप छान वाटलं आणि फायनली आम्ही आता आतमध्ये पोहोचलो. तिथे गेल्यानंतर मस्त अशी ऑर्डर दिली आणि आमची फेवरेट राज कचोरी ऑर्डर दिली आणि मस्त अशी राज कचोरी एन्जॉय केली. एकदा नक्की ट्राय करून बघा, खरंच खूप टेस्टी लागतो. आणि राज कचोरी कोणाकोणाची फेवरेट आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर आमचे काही तिथे जुने फ्रेंड्स वगैरे मिळाले, पण त्यांचे काही व्हिडिओ घेतले नाही, लक्षातच नाही राहिले. नंतर आम्ही हॉटेलमधून बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर खूप गरम वाटत होतं. चला म्हटलं काहीतरी खरेदी करूया, चंद्रपूरला आले जाऊ म्हणून मस्त अशी थोडीफार खरेदी केली आणि त्यानंतर थंड थंड उसाचा ज्यूस पिऊन मन अगदी फ्रेश केलं आणि त्यानंतर जिल्हा परिषदमधली आमची जे काही कामं होती ते कंप्लीट केली आणि फायनली आता आम्ही गावाकडे जाण्यासाठी निघालेले आहोत. आमचा पूर्णच दिवस गेलेला होता, त्यामुळे आम्हाला ब्रह्मपुरीला पोहोचेपर्यंत जरा उशीरच होणार होतं. म्हणून सरांनी म्हटलं चला आपण नागपूरमध्ये थांबूया आणि मस्त असं जेवण एन्जॉय करूया. म्हणून आम्ही नागपूरमध्ये थांबलो, जेवणाची ऑर्डर दिलो. तिथेच 1 तास गेला आणि तिथून मस्त असं जेवण केलं आणि फायनली आता आम्ही गावाकडे निघालो. तर असा होता आमचा हा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.